जमला आपला कार्यक्रम. 500 भेटले, 90 भेटली आणि रिक्षाचं भाडंही भेटलं. हा विमान वामण्या कुठं गेला? गेले असं पोलीस ठाण्याकडे. नमस्कार बाळू भाऊ. अरे नमस्कार नमस्कार. भल्ले बसले म्हटलं फुरसतीत. काय झालं जी बाबाजी? मोतिया बिंदूचं ऑपरेशन झालं का तुमचं? कोण होय? बाळू होय काय? अरे बुवा कुठं गेलता? अरे राशन आणायला गेलो होतो. एवढं मोठं डायरेक्ट पोतं भरूनच झालं जाणं. आता 3 महिन्याचं एका दमान भेटू आलं ना. लहान गर्दी हो का काय होय तिथं? 3 महिन्याचं एका दमानच आहे आता 3 महिने काय घेऊ नका. 18 किलो तांदूळ भेटले तिघाचे आणि 27 किलो गहू. तुमचं बरं आहे बा, तुम्हाला भेटते तरी राशन. आम्हाला तर 7-12 वेळाला काहीच नाही भेटू आलं. गर्दी तर लय असं राशनच्या दुकानात. काही विचारू नका तुम्ही. सकाळपासून गेला माणूस फक्त चहा पिऊन आता आला डायरेक्ट. 3 महिन्याचं एकाच खिशात भेटू आलं हे बरं आहे ना. घडी घडी जायचं काम नाही. पण गडबड लय उरायली. 3 डाव थंब द्या, लय परेशानी उरायला ना. आता फुकट राशन तर राशनही पाहिजे. तेवढी परेशानी लय झाली तुम्हाला. वा मस्त काम आहे. गहू तर घेतलाच नसेल मग यंदा तुम्ही कास्तकारापासून. हात चालू असेल ना? नाही हो पुरते काय त्याच लागते 2 क्विंटल. वर्षभर चालला जाते मग. चला येतो बा. तुम्हाला नाही भेटत का राशन? गेलो असं पोट्टा आणाले का आपणच जाऊ काय? आपणच घ्या दणके सगळ्या ठिकाणी नाही काय? जा म्हटलं पण घ्या. माझ्या डोळ्यानं पहिलेच दिसत नाही. किती वेळचं एकाच जागेवर बसलो आहे मी. नाही तर जातो जरा राऊंड मारायला. काहीच दिसत नाही ना. हे ऑपरेशन झालं तेव्हापासून. मला तर काही समजून नाही राहिलं सोन्या. आपण तर चारी इकून फसल्यासारखंच वाटवायला मला. अरे चारी इकून कसा फसला तू हे तर सांग मला. पहिले आपण एखादी जागा पाहू चांगली बसाले. हा सावलीची. लय ऊन लागू राहिली. शांततेत बसू आणि मग ह्या गोष्टीवर काही ना काही आपण तोडगा काढू. त्याच्याशिवाय काही जमणार नाहीये. आता ह्या झाडापाशी बसलो असतो पण हे मिलिंद आप्पा आहे ना बसलेले तिथं. आणि आता ते आप्पाजी आहे अधिक दुसरे बी. आता कसं करतं? चल तू गाडी तर घेऊन चल त्याच्यापाशी. पाय दिमाग लाव तुम्ही आता. चल तू. तुम्ही जर दोघं तिघं गेले ना भीमा वामण्या तू तर ते युद्ध संपू शकते असं मला वाटते. आणि गावच्या सरपंचाला घेऊन जा. मी काय म्हणून तुम्ही लागलेच काल त्या युद्धाच्या मागं. ते त्याचं पाच बशीन. तुम्ही तुमचं पाहणं हो. हा आपल्या देशाला काही धोका आहे काय? मग आपल्या देशावर थोडी आला काय युद्ध? त्याचं चालू आहे. ते पाच बशीन. तुम्हाला काय घेणं ना? नुसतं आमचं डोकं खाता. तुम्ही जा युद्ध अडवाले. अरे आमच्या हातात आहे का ते? हा आम्ही कोण हो? तुमच्यासोबत सारखं बोलणं उलटच वाटते तुम्हाला. बस राहू द्या बा तुम्ही. राहू द्या. थांब आमचे ते मला हो तिकडे वाना मग अंगावर करसान का वांती? तिथं करू आले काय बसाच्या ठिकाणी? अरे समोर घे गाडी. समोर घेतली इथं वांती जरासा बसला माणूस चाला तो इथं. प्लॅन सक्सेसफुल झाला सोन्या. जमला रे. 1 नंबर ऍक्टिंग केली रे त्या. तसे हटत नव्हते ते मला माहित आहे ना. आपण जे टीनं चोरलेले आहे त्याचा पता फक्त आपल्या दोघाले. आपल्या दोघाशिवाय तिसऱ्या लागला नाही पाहिजे. समजला ना? हे झाडाची सावली आहे. आता इथं आपण बरोबर प्लॅन करू. तो माल आता आपल्याला कधी काढायचा इकाले. मले सोन्या एकाच गोष्टीचं भेव वाटू राहिलं. हे म्हणजे शिंदे साहेब लय खतरनाक आहे ना. बरोबर जोर पकडते म्हटलं ते दिमागानं. त्याचा प्लॅन डोक्यात आहे ना. मला माहीतच होतं असं होणारच आहे म्हणून. असं काही ना काही होणार आहे म्हणून माझ्या पहिलेच लक्षात आलं ते. त्याचं टेन्शन घेऊ नको. मालाच्या इकडे सध्या जाऊच नको. आणि विचारात बी राहू नको. आणि कोणाला असं वाटलं पाहिजे आपल्याला काही माहीतच नाही. समजला? जर कोणाला डाऊट आला आणि कोणा गोष्टी विचारलं बी तरी लक्षात नको घेतो समोरच्या गोष्टी. नाही तर बरोबर दिमागानं काढून घेते म्हटलं काय कसं काय झालं तर. हा खास करून मोहनदाले पाहिजे. मोहनदा बरोबर घेते गोष्टी. आणि त्या कसं राहते पटकन वाकून देतो तू सगळं. ते सगळं बरोबर आहे. पण आता हे टीनं इकाचे कवा? तू सांग. आपण चोरले कवा? आपण चोरले रात्री. अरे रात्री चोरले बरोबर आहे. पण काय चालू होतं? काय चालू म्हणजे अवकाळी पाणी. त्या पाण्यात कोणी निघालं का बाहेर? सगळ्या जणांची फाटून चार झालती ना. हा तर हिंमत कोणा गेली? आपण दोघांना. म्हणून आज आपण किती रुपयाचा माल चोरला तुला माहिती आहे? त्याचा अंदाज आहे काही? असं 10,000 रुपयाचा. 10,000 काय होते? 50-60 हजाराचा माल आहे म्हटलं. तो डायरेक्ट मालाच काम आहे आपलं. अरे हो का रे? 50-60 हजार तर लय असते रे. हे आतापर्यंत आपण जेवढी चोरी केली हे सगळ्यात मोठी चोरी होय आपलीवाली. हा डायरेक्ट मालाच काम आहे आपलं. टेन्शन घ्यायचंच काम नाही आहे. हे अंदाजे सांगितले मी तुला 60,000 रुपये. पण ते जास्तही असू शकते. मला 100% गॅरंटी आहे. हा बरोबर समोरच्या वाल्यासोबत बोलतो आता काय बोलायचं आहे तर. आणि आपल्याला फक्त आता धैर्य आहे. डबल पाणी यायची. जसं डबल अवकाळी पाणी आलं तो माल आपण तिथून काढू आणि सारखा इकून टाकू. तोपर्यंत त्या मालाच्या विषयी काही बोलायचंही नाही काहीच नाही. जसं आहे तसं सगळं समोर दिसायचं. हा सगळं तात्यासोबत घुमायचं बोलायचं आणि हा विषय काढायचा नाही. आपण जर तिथं पाहिले गेलो माल का हे आपल्यावर पता ठेवून आहे एवढं लक्षात ठेवतो. हा तात्याला कमी नको समजू. तात्याला मास्टर माइंड माणूस आहे. तेव्हा आपलं नाव कोण नाही घेतलं ते ना. तात्याला सगळंच माहित आहे का आपण होतो म्हणून तिथं. आणि बोलता आपण गायब झालो म्हणून हे माहित आहे.
पण तात्याले रंगे हात पकडायचा आहे ना आपल्याला. अच्छा असं आहे ते सगळं मग. बरं बरं, तू म्हणशील तसं, त्या शब्दा पडायला थोडी आहे मी. कुठं आहे जी नामदेवराव? बस रस्त्यानं आहे, मोहनच्या पांटेल्याच्या इकडे येऊ राहिलो. या मोहनच्या पांटेल्यावर या तुम्ही. तिथंच उभा आहे मी. हे गाव आहे तुमच्या मागं पा. लागला तात्या चोराचा पता. आता चालू आहे शिंदे साहेबाचं काम. शिंदे साहेब म्हणे का पकडल्याशिवाय राहत नाही म्हणे, शब्द दिला म्हणे तुम्हाला. आता त्यानं शब्द दिला, मग आता ते शब्दाचं पालन करते ना. माहित आहे तुला शिंदे साहेबाचं काम कसं आहे मग? त्याच्या कामाला पाहा लागते का बाबा, त्याला चांगले चांगले पकडते. एकदाव का चोर मला माहीत झाला म्हणे का हा वय, बस त्याच्या डोक्यातच टाकतो म्हणे गोळी, मी खतमच करतो म्हणे त्याचा खेळ. करून टाका म्हणा त्याचा खेळ खतम. लय डोक्याला काय आणून टाकलाय चोट्टायनं, नाही होता त्या. आता काही करू, पोलीसवाले जाणे आणि ते चोर जाणे. तुम्हाला काय वाटतं तात्या, कोण असन कोण चोर? एवढ्या पाण्यात गेले, टीनं उचलले, काय कुठं गेले टीनं काही माहितच नाही पडवायला. टीनाचं 2-2, 3-3 किलोमीटर पर्यंत टीनं नाही आहे. टीनं चोरीच गेले आहे ते. पण आपण जर पहिले तिथं खंबे काढले असते गावातले पहिले, आणि तिथं कॅमेरे लावले असते, तर चोर सपासपात दिसले असते त्याच्यात. मग आता लावून टाक ना, काय फरक पडू राहिला? झाले असं ना खंबे लावणं. आज रात्री मला किती अर्जंट काम असलं तरी काम धंदे सोडून त्या दोघांपासून मी पहिले कॅमेरे लावून घेतो तिथं. आज टीनं गेले चोरी, उद्या ढोरं चालले जाय, परवा अधिक काय चाललं जाय, म्हणजे काय चोराचा स्फोट भराव का? काय आलं हो मदन भाऊ? दुवा आला दुवा. अरे यार, दुवा. अरे मा सपनात दुवा आलाच होता, फालतू एक्का लावला. हे क्या माल. तुमच्या विचारानं आता कोण वाटते तुम्हाला चोर असन म्हणून? आता मला जर कोणावर शक गेला असता तर मी पटकन त्यालाच नसता पकडला काय, शिंदे साहेबाला सांगून दिलं असतं. तुम्ही एक काम करा, हा आपला कॅमेरा नाही आहे काय पांढऱ्याच्या वरचा, तो जरा चेक करून पाहिजे बरं घरी. कारण जेव्हा पाणी चालू होतं चांगलं जोऱ्यानं, मी सल्ल्या शाहरुख या म्हण्या एकाच पांटेल्यात होतो इथं, आणि आमच्या समोर 2 जण कटला घेऊन गेले होते. वरता छत्री होती, तोंडाले बांधलं होतं, दिसले नाही ते. आले का मोहन, एक फोन करून सांगितलं नाही त्या इतक्या वेळचं. मस्त कामार झालं, आत्ता जाऊन पाय तुम्ही. शहराने ओळखला का त्या कोणाचा होतं मग? तोंडाले बांधून होते ते त्याच्या त्यानं तर होय. कॅमेऱ्यात दिसूनच जाते मला सगळं, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. चोर आजच सापडते. आता माहीतच पडते ना कॅमेऱ्यातनी कोण चोर होईल काय होय तर ते गावातलेच, 100% गावातलेच होईन ते. करा ना तर कॅमेरा तर चालू करा. काहीच नाही दिसू राहिलं जी त्याच्यात, फक्त पाणी पाणीच तर दिसू राहिलं. कॅमेरे का तुम्ही सस्तेवाले लावले का? कॅमेरे का तुला सस्तेवाले दिसू राहिले का ते? कॅमेरे सस्तेवाले आहे का ते? 10,000 रुपयाचा एक कॅमेरा आहे म्हटलं तो. पाटीलले विचार, पाटील सोबत होते. सस्तेवाले दिसू राहिले तिले कॅमेरे. अरे वहिनी, सस्ता कॅमेरा नाही आहे तो. त्या कॅमेराच्या समोरच कोणी आलं नसन, घुमतेन तो कॅमेरा. अरे असा कसा घुमणारा कॅमेरा आहे? पुरा गाव घुमू राहिला आणि ते चोरच नाही दिसू राहिले त्याच्यात. मला दाखवणार आहे काय व्हायचं ते, मला तर दाखव. तुम्ही थांबा ना हो बाबा, तुम्हाला काय समजून राहिलं त्याच्यातलं? आम्हालाच तर समजून नाही राहिलं कोणते चोर होय काय होय. पाणी पाणी दिसू राहिलं ना. मला तुटा लागन इथून. अरे बापरे, काय चटका लागला त्या चिलमचा. अरे चिलम तिकडे का ना तुमची वाली, किती चटका लागला जोरानं मला. सांगा ना जी तुम्ही, तुमच्या बाबाला सांगा ना ते चिलम नका ओळख जाऊ म्हणून. अरे काहीच नाही आहे तात्या त्याच्यात, काहीच नाही आहे. पाणीच तर दिसू राहिलं. तो कॅमेरा गोल गोल घुमू राहिला असा, तोपर्यंत हे चोर निघून गेले. हा असंच काही झालं असं, नाही तर दिसलं असतं ना याच्यात कोणी. दे आण माझ्या इकडे, तुले काय समजू राहिलं त्याच्यातलं, दे मी पाहतो बरोबर. तुम्ही बसा ना त्या खुर्चीवर, आम्हालाच काही समजून नाही राहिलं, तुम्हाला काय समजणार आहे? बसा तुम्ही खुर्चीवर. तात्या हे बंद करा तुमचं काय आहे ते. चला गाडी काढा आपलीवाली, चला बरं. गाडी वाढायले कटल्याले इकडे तिकडे जरा छानबीन करू आपण. चला, काही ना काही तर हाती लागन आपल्या. मोहन दाच्या पांटेल्यावर घे बरं. फोन कोणाचा वगैरे आता? काय रे तू? झाडापाशी बसलोय, काय म्हणतो? ये घरी काम आहे थोडंसं, लवकर ये जरासा, अर्जंट काम आहे. कोणतं काम आहे सांगतो सई? ती चापलूशी कमी कर, तिथून कोणतं काम आहे, काय काम आहे, अर्जंट काम आहे, 2 मिनिटात आला पाहिजे घरी. घरी अर्जंट बोलावलेले का मग आईनं? पहिले घरी जाऊ, काय तर काम आहे तर मग ये मोहनदाच्या पांटेल्यावर. बरं चल ना, मोहनदाच्या पांटेल्यावर बयाच चाललो होतो आपण टाइमपास करायला. चल पहिले कोणतं काम आहे तर. काय म्हणजे पोट्ट, येतो म्हणे का नाही येत म्हणे? तुला सांगू राहिलो, जर त्यानं जर आज राशन आणलं नाही तर झडपतोच मी धरून. उन्ही ताण्याचं घुमत राहते इकडे तिकडे बाललोऱ्यासारखा. पण इथं एक काम नाही करत म्हटलं तो. काय म्हणतो एवढे अर्जंट बोलावलं त्या? हे थैली घे आणि राशन आणायला जा लवकर. हे घे बाबाले पाठव ना, मला काम आहे सध्या. पाठव ना बाबाले. बाबा बसलेच काय? बाबा बसले आहे आणि तू पुरं गाव घुम, टाइमपास कर इकडे तिकडे. जरासं घरचे कामं नको करू, उन्ही ताणीचा घुम. म्हणजे तब्येत खराब झाली म्हणजे आम्ही आहे नाही. मी इकडे नाईट ड्युटीला कामाला जाऊ का ते राशन आणू? सरकारनं राशन आणलं पाहिजे त्या. जर राशन आलं नाही घरी तर पाहून घेतो, जेवण खावणं बंद करून टाकीन. चालत सांग ना बाई बाबाले, सांग ना. काम आहे मला थोडंसं अर्जंट. तिथं लय टाइम लागते ना राशन आणाले. कोणते काम राहते तुला अर्जंट? बांधल्यासारखं इकडे तिकडे घुमू राहिला उन्ही तानीचा. कानाला नाही बांधलं काही नाही. हे सकाळपासून गेला तर आता उगायला. हे घे चुपचाप आणि राशन आण, चल लवकर निघ. पैसे तर दे. राशन आलं का फुकटात देणार आहे का राशन? फुकटात नाही तर काही विकत आहे काय? 3 महिन्याचं भेटते. बाबू कट्ट्या त्याच्यात नाही,
कार्ड बरोबर ठेव, हरपलं नाही पाहिजे. हरपलं का लातार तुला धरून चांगलं. आणि तिथं थांबतो, इकडे तिकडे बालवासारखा घुमजो नको. आई मला काम आहे ना, गर्दी लय असेल ना, लय वेळ जाईन ना तिथं. कोणतं काम आहे तुले? तुले कोणतं काम आहे सांग पहिले मला, तू सांग कोणतं काम आहे तुले? काम 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 म्हणजे हेच आपलं हेच अर्जंटवालं काम. हा तर अर्जंट कामच विचारू तुले का? अर्जंट काम कोणतं सांग, कोणतं काम आहे अर्जंट? ते नाही सांगू शकत ना बाबा तुम्हाला. अर्जंट काम आहे बस. पहिले हे राशन आणून दे, मग त्याला अर्जंट काम होत राहील. चल लवकर जाय. जास्त डोक्यावर बसून ठेवलं तुम्ही त्याले, तुमच्या लाडाच्यानंच वाया गेला तो. मी काय दिवसभर घर राहतो का त्याचा लाड करायला आणि डोक्यावर बसवाले? हा जा लागतील मला तिकडे रात्रीच्या कंपनी ड्युटीवर. काय वय रे चेते, हे गर्दी हो का काय वय? 3-3 महिन्याचं राशन भेटवाल, त्याच्यात किती टाइम होईन इथं? इथं तर रात होऊन जाईन आपल्याला, बंद होऊन जाईन ते, पण राशन भेटत नाही. चल बरं सोमरा जाऊन तू. चला चला लाईनीत लागा इथं. डायरेक्ट नाही लागत नंबर. एका जणाला किती वेळ लागते तरी काका? एका जणाला इथं 10 मिनिटं लागते. 3 थंब घ्या लागते. 3 महिन्याचं एकाच जमाना आहे राशन. आणि चालू किती वाजेपर्यंत आहे? 8 वाजून 30 मिनिटापर्यंत, त्याच्यानंतर बंद. मी काय म्हणून राहिलो काका, काय तर 5-50 घेऊन घ्या, आपला नंबर लावून द्या. हा करून द्या ना तेवढं का. निघा लवकर मुकाट्या ना, लाईनीत लागा चला. 5-50 घेऊन घ्या, नंबर पहिले लावा. पागल आहे का इथं बाकीचे? लाता खाल्ला होतं का? चल चल मुकाट्यान लाईनीत लाग. इकडे तिकडे सेटिंग लावायची नको पाहू, मनात नाही घुसला पाहिजे. दिन नाही तर राशन मुकाट्यानं मांग चल. मी तर काही चेता त्यासोबत लाईनीत राहिलो नाही रे बुवा. इथं काय दिवसभर राहत नाही मी. हा आणि त्या नंबर येईपर्यंत ते राशन देणं बंद होऊन जाते. गर्दी पाय किती मोठी आहे तर. त्या घरचं आणायचं असं ना राशन. हे काय मला माहित नाही, ते आता घरी गेल्यावर माहित पडन. चल मोहनदाच्या पांटेल्याच्या इकडे चल, टाइमपास करतो आणि सांगून देईन घरी नंबर आला. 2-3 नंबर बाकी होते म्हणीन तर राशन देणं बंद झालं. उद्या सकाळी जाऊन घेऊन येईन म्हणीन. सकाळी येतो धाकटी तिथं, नंबर लावतो, 3रा-4था नंबर भेटूनच जाते आणि राशन घेऊन घरी चालला जातो. चल मोहनदाच्या पांटेल्यावर चल. इथं काय लाईनीत लागून टाइमपास काय करू नको. 3 महिन्याचं भेटवायला म्हणते आता तर राशन. हा 3 महिन्याचं भेटवाल ना. 45 किलो आहे ना हे. गर्दी तर लय असन. गर्दी? अरे झाकटीतच गेलो होतो म्हटलं. मग आत्ता लागला नंबर. किती वाजू राहिले आता पहा बरं? 6:30 वाजले. अरे बापरे, म्हणजे झाकटी बसून गेले तुम्ही 6:30 वाजता येऊ राहिले. काय होई गर्दी हो का काय मग? लोक म्हटलं कट्टेच्या कट्टे भरून निघू राहिले. लोक ऐकूनच नाही राहिले. जयचा खटला मोठा आहे ते तर कट्टेच्या कट्टे आणि पोतेच्या पोते. काय विचारता? हा हे घे त्याले 2 मसाले पान, 2 मिक्सर तंबाखाचे पान. हे घे. फोन पे मारले म्हटलं पैसे. चल येतो मोहनदा. हा ये. तुले नाही भेटत का मोहन? नाही मला काय भेटते, माहित वावर नाही आहे का? अरे हाव राजा, बरोबर आहे. तुम्हाला भेटत असेल ना शांभाऊ? तुमच्या इथं तर काहीच नाही आहे. आम्हाला भेटते ना. आता जा लागन उद्या परवा आणाले. आता तर गर्दी आहे म्हणते. मस्त 4-5 दिवसानं जा शांततेत. मस्त भेटते वरा म्हणा, काही टेन्शन नका घेऊ. आता हे गडबडवाले आहे सगळेच्या सगळे. यायला वाटते भेटते का नाही भेटत. हे आले रे बाबा मॅट करायला आधी. यायला काय कामं धंदेच नाही आहे. नमस्कार मोहनदा. काय होय नमस्कार. 2 पान लाव व जबरदस्त मसाल्याचे. मटेरियल तर माहीतच आहे, काही सांगायचं कामच नाही. फक्त इलायचीची क्वांटिटी जरा जास्त वाढतो. बरं आणखी काही? काजू बदामाने टाकू का त्याच्यात? आता तू 10 रुपयात मसाला पान देऊ राहिला, त्याच्यात काजू बदामा टाकशील काय? तुले पुरलं पाहिजे ना. 5-50 तुले उरले पाहिजे ना पाना मांग. 10 रुपयाचा मसाले पान नाही रे भाऊ. 15 रुपये झाले. 15 रुपये मटेरियल महाग झालं पानाचं. 15 रुपये झालाय पान. 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. अरे बापा 5 रुपये वाढवले बी. मग 30 दिवसानं का 20 रुपयाचं होईल काय? हा आता 15 दिवसाच्या 15 दिवस वाढवणं चालू आहे का किंमत? सगळ्या इकडेच 15 रुपये चालू आहे म्हणून मी 15 रुपये केले रे बा. मटेरियल महाग झालं आणि आपलं कसं बाकीच्या पेक्षा जास्त मटेरियल राहते. बरं जाऊ दे, एक काम कर, 20 रुपयाचे 2 देऊन दे पाना. चल जाऊ दे, आता भाव काय करू नको फालतू. आणि आता काय बोलू नको. 20 रुपयाचे 2 देऊन दे. पान तुम्ही एक घ्या का 100 घ्या, 15 रुपयाचं एकच पान लागेल. ते काही सांगू नका मला. 2 पान घेऊन आलो तर 20 रुपयाचे लावा आणि 30 रुपयाचे लावा. मटेरियल महाग झाला आहे. 15 रुपयाचंच पान लागेल. बनवाले तलाव का पैसे का दिले का आपण? बरं बनव मोहनदा. फक्त मटेरियल कसं 15 रुपयाच्या हिशोबाने टाकजो. कुठं चालले रे दोघं जण थैली घेऊन? राशन आणायला गेलो होतो. गर्दी का काय होती तिथं काय समजूनच नाही राहिलं. कोणती लाईन कायची होईल, कोणती लाईन कायची होईल. पुरं परेशान झाला माणूस. उद्या सकाळी जातो झाकटीत आणि उद्या राशन घेऊन येतो. अरे झालेच नाही का पान? असं काय टाकू राहिला? हे घ्या तुमचे पानं. पानात म्हणे मोहनदा पहिल्यासारखी का नाही राजा मजा नाही राहिली. जे टेस्ट पहिले होती ना तशी काही मजा नाही राहिली. नाही करते त्या. अरे का पान होय काय काहीच्या काही लेखा काही टेस्ट नाही काही नाही. पहिले काय जोरदार टेस्ट होती रे. जेव्हा 10 रुपये दिले तेव्हा टेस्ट होती रे. आता तर काहीच नाही आहे. जसं जसं मागू राहिलं पान तशी टेस्ट चालली का. मटेरियल कमी आहे. एका बात तर चावलं गेलं पान. किती दिवसाच्या वर वा मोहनदा पानं काही सवय नाही लागू राहिले. हे शियत दिले वाटते. ताजे खाऊन आणले पानं. पानं ताजेच आहे आणि पानं जसे आहे तसेच लागू राहिले खाले. टेस्टी म्हणलं का सांगू तुम्ही. बाकीचं एकच जण मला म्हणत नाही असं कोणी. तुम्हीच दोघं चवणे करता. मोहनदा तू कोणी काम कर. तू कोणी फायर पान म्हणजे फायर पान जे आग निघते त्याच्यातून ते चालू कर राजा. त्याला आवडते आम्हाला. ते कसं आम्ही
50 म्हणून 100 रुपयाचा घ्यायला तयार आहे त्यापासून. तू एकदा ते चालू कर फक्त. हे माग पडते रे पान. हेच तर तुम्ही 15 रुपये म्हणून राहिले, तुम्हाला काटे झमू राहिले अंगाले. हा बाकीचे पटापट देते आणि तुम्ही चवणे करू राहिले इथं. काही फायर पान नाही, जे आहे ते खात जा इथं. फालतूचे नाटकं नका करत जाऊ. असं आहे मोहन त्याला. आम्ही सारखं सांगा तुले धंदा वाढवायची टेक्निक, दादू आमच्यावर गरम होतं. काही सांगू नका मला, तुमची टेक्निक तुमच्याच पाशी ठेवा. राम राम हो सरपंच साहेब. राम राम पाटील. राम राम. कुठं निघाले दोघं जण? आणि पाहिलं का कॅमेरात दिसले का चोर? चोर तर पुरेच दिसू राहिले. आता डायरेक्ट शिंदे साहेबाला फोन करून सांगतो ना चोराच्या बाऱ्यात. मी म्हटलं होतं ना तुम्हाला का कॅमेरात दिसते म्हणून. कॅमेरात काय मी म्हटलं होतं ना. आता शिंदे साहेबांना लवकर सांगा आणि त्या चोराईले डायरेक्ट पोलीस ठाण्याच्या अंदर आणि चांगले झोडपे द्यायला लावा आणि तिकडे सेंटर जायला टाकायला लावा. चुपचाप राहा. चुपचाप राहायचे त्या. काहीच नको बोलू. जसं आहे तसंच चालू दे आपला. काय तात्या काय खोटे बोलू राहिले. एकाही तर चोर नाही सापडलं. पाणीच तर दिसू राहिलं होतं त्याच्यात. काही आपलं हो तात्या पाटील तर म्हणते काहीच नाही दिसू राहिलं होतं, ते पाणी दिसू राहिलं होतं. म्हणजे तुम्ही इच्छा इथं मला खोटे बोलू राहिले काय? माझी मजा घेऊ राहिले नाही. मी तुम्हाला सारखं सांगितलं का कॅमेरात पाहता माझी मजा घेऊ राहिले. काय राजीव पाटील 2 मिनिटं राजीव तुम्ही शांत नाही बसू शकत? हा तुम्हाला समजलं नाही का मी काय म्हटलं तर? का हे दोघांवर मला डाऊट आहे. काय तुमचं बी समजून नाही राहिलं. पण तुम्ही हावल्यावर लावलं असतं तर इथंच माहीत पडलं असतं ना. अर्ध त्याच्या तोंडावरचे हावभावच ओळखून घेतले असते ना आणि आपण यायला रंग्यात पकडलं असतं. तुमचं सगळं बरोबर आहे, पण हे होय का नाही होय हे दोघं जण. आपण या दोघावर शक पकडन आणि तिकडे सोमवारचा म्हटलं कांड बी करून टाकन. कुठं चालले आता? येतो जरा काम आहे इकडून. येतो सांगतो मग नंतर तुले. म्हटलं नव्हतं का मी तुले? सगळा प्लॅन होय ना. सगळा प्लॅन होय. चला द्या 30 रुपये द्या पटकन आणि मोकळे व्हा इथून. पान अधिक तोंडातच आहे. समजलं का मोहनडा? जोपर्यंत खतम नाही होत तोपर्यंत तुला पैसे मागायचा काही अधिकार नाही आहे. जेव्हा पान पुरं बारीक होईल आणि चांगलं वाटण आमच्या मनाला तृप्त वाटण आणि मन शांत करण तर तुला 30 रुपये भेटन. येऊ का पांढऱ्याच्या खाली आता? देऊ का झोडपे? येलू राहिले का फालतूचे? अरे थांब ना मोहनदा. पान खाऊ दे. देतो ना पैसे. पैसे कुठं पळून चालले? डुबले का त्या 1 रुपया तरी दिले ना सगळे. केलं ना त्या खातं नीट मांडून ठेव. देतो नंतर. एक नंबरचे बदमाश पोट्टे आहे आणि मले तर आता तर 100% वाटू राहिलं का ह्या दोघांना तिनं चोरी केली असं म्हणून. कॅमेरात दिसायला पाहिजे होते हे दोघं क्लिअर. मग त्याला मजा येत होती. नाही तर असं ना होऊन जा मोहन. तू बसाचा यायच्या भरोशावर आणि तात्या बरसाच्या याच्या भरोशावर दोघांच्या आणि चोर तिकडे चोरी करून चालले जायचे वय. शंकरराव तर चांगले झोपले हो पाटील. शंकरराव ओ शंकरराव. शंकरराव कोण होय? सरपंच होय. तात्या लेले गेलो ना आता. मग आता डबल काय आले मतदान मागाले. झालं ना आता 5 वर्षानं आहे ना. जा जा आता तिकडे. त्रास नका देऊ फालतूचे. झोपू द्या मले. मतं मागायला नाही आले तुम्हाला. काम होतं तुमच्यासोबत. उठा तर सही. पैशाची गरज नाही वाटते तुम्हाला. द्या काय पैसे देऊ राहिले तर द्या ना. अरे तर कामाचे पैसे असते ना. फुकटात असते काय? म्हटलं हे कटल्याचं काय भाडं आहे? कटल्याचं भाडं 50 रुपये घंटा. घंट्याच्या हिशोबानं आहे तो. अच्छा घंट्याच्या हिशोबानं आहे नाही. कटला कुठं कुठं भाड्यावर गेलाय आता. त्या शाहरुखानं नेला कटला. तो रोजच निवड आला. ते लाईट लावणं चालू आहे म्हणते रस्त्याचे. तुमचं सोय म्हणते व तुमचं नाव सांगितलं त्यानं. आणखी कोण नेलता? मग कोणच नाही नेला. मग तेव्हापासून तर कोणच नाही नेला बुवा. आता गेले 2. ते फ्रीजसाठी गेले. ते फ्रीज घेतले म्हणते त्यानं शहरातून तर ते त्याच्यासाठी गेले. बस बाकी काहीच नाही. रात्रीचा नाही नेलता का कोण? जेव्हा लोड शेडिंग होती अवकाळी पाणी आलं होतं तेव्हा नाही नेलता का कोण? तेव्हा तेव्हा तर कोणच नाही नेला. काहून? केव्हा नाही नेला बुवा. कसं काय नाही? अरे अंधारच होता ना पुरा घरात. आणि मी रातचा कोणाला येऊ? पाना आठवण करा ना बरोबर. आठवण करा तुम्ही. नेला असन कोणा ना कोणा तरी नेला असन. तुम्ही आठवण करा. अरे नाही नेला ना कोण. मी सकाळी दांडानं सगळे कटले बांधून ठेवले होते ना. मला माहित आहे का चोरी वाढते म्हणून. कटला चोरी गेला तर काय करा. मागे एक कटला चोरी गेलता. मग काय करू? पोलीस ठाणेवाले रिपोर्ट घेते का त्या कटला चोरीचा नेचा त्याचा कायचा बी. बरं ठीक आहे मग येतो. हा फुकटात सांगणार आहे काय? पैसे घेतले आणि मग त्याच्यापासून 500 रुपये आणि रात्री एक पावटीचा जुगाड लावलाय ना. अरे दिसू राहिले. फुकटा भागटात सांगणार आहे का काही बी? यायले विचारू आपण. तुमची गाडी त्याने नेली बा नाही काय? गाडीचं कामच नाही होईन तात्या ते. एवढ्या रातचं पाण्याचं कोण गाडी देते आपलीवाली आणि कोण येते एवढी फुरसत कोणाली आहे? काही आपलं तरी विचारून पहा. राम राम भाऊ. राम 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 राम. बोला कसं काय केलं येणं इकडे सरपंच साहेब? आता तुम्ही इकडे येसान तर सांगतो बा कसं काय केलं तर येणं. आता इतक्या दुरून कसं सांगू? बोला आता. संपर्क क्षेत्रात आलं तुमच्या. हे आता अवकाळी पाणी आलं होतं 2 दिवसा अगोदर रात्रीचं. सगळ्या इकडली लाईन गेली होती. तेव्हा तुमची गाडी भाड्यावर गेलती का कुठं? हा भाड्यावरच होती. कुठं होती भाड्यावर? मुंबईले. अरे नाही मुंबईचं नाही म्हणून राहिलो. इथून एवढ्यात होती का आपल्या गावात आपल्या वस्तीत होती काय? नाही आपल्या वस्तीत नव्हती. मुंबईला होत्या दोन्ही गाड्या. बरं तुम्हाला माहित होतं का असं काही फोन घेऊन आला होता का तुम्हाला कोणाचा? का बा भाड्यानं गाडी पाहिजे म्हणून त्या टायमात?
नाही नाही एकाचाही नाही आला. काहून काय झालं? तिनं चोरी केले मग वावरातून. टिनाचा सेट बांधला होता मी 2 एकरात. राजीव त्या पाण्यानं वाऱ्या धुंड्याच्यानं टिनं उडाले. तर त्या टिनाचा काही पता लागून नाही राहिला. आम्हाला वाटलं का कोणतरी उचलून नेले ते, म्हणजे चोरी केले. तर रिपोर्टही टाकला आहे म्हणा. तर आठवते का तुम्हाला कोणा का असं भाडं गिळं मारलं म्हणून टिनाचं? नाही नाही आठवत तर नाही, पण जर मला असं काही वाटलं काही गडबडीचं काम, तर मी तुम्हाला डायरेक्ट फोन करतो. तुमचा नंबर तर आहेच माझ्यापाशी. डायरेक्ट फोन करून सांगतो तुम्हाला. ठीक आहे? धन्यवाद धन्यवाद भाऊ. चला येतो जरा काम आहे म्हटलं वावराकडे, चक्कर मारतो. ठीक आहे ठीक आहे. हॅलो हॅलो सरपंच साहेब, त्या वेल्डिंगवाल्याचा नंबर पाठवा पहिले मला. बरं पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअपवर. लवकर पाठवा जराशे. आला नंबर आला. काय नाव आहे रे बोलायचं? दिवाकर जुळवे. अरे बापा, बरोबर नाव आहे, आडनाव बी जुळवे. बरोबर वेल्डिंग मारून म्हटलं जुळूनच देते ना येले तेले. हॅलो, दिवाकर जुळवे बोलत आहे का? हो बरोबर. तुम्ही कसं काय ओळखता मला? अरे तुम्हाला नाही ओळखीन तर कोणाला ओळखीन बाबा? एवढे फेमस माणसं तुम्ही. जिथं जिथं पाहिलं तुम्ही वेल्डिंग मारून ठेवली आहे. तुम्हाला ओळखत नाही तर कसं तर मग? अरे काम तुमचं काम बोलचे ना हो, काम बोलचे ना तुमचं. कुठं आहे कुठं म्हटलं तुम्ही सध्या? सध्या आपल्या दुकानावर आहे ना आपण वेल्डिंगच्या. बोला ना काय म्हणत होते? तुमची भेट घ्यायची होती म्हटलं बाबा. तुमच्याला नाव ऐकलं, तुमचं काम लय वंटच आहे म्हणते, तर तुमची भेट घ्यायची होती. तर तुम्ही भेटू शकता का मला? आता तर मी सध्या 10:30-11 वाजेपर्यंत काय खाली आहे नाही, पण तुम्ही म्हणत असाल आणि काम जर मोठं असेल तर मी तुम्हाला भेटायला येतो. बापरे, लय बिझी माणूस दिसू राहिला. तर आपल्यापेक्षा बिझी माणूस आहे आता. तर म्हटलं एकदम अर्जंटचं काम आहे, तुम्हाला भेटायला याच लागणार आहे. तुम्ही ओळखता का मला? शिंदे म्हणून ओळखता काय? शिंदे साहेब म्हणून नाव ऐकलं असेल तुम्ही. कोण शिंदे? आनंद शिंदे काय? अरे त्याच्या गाण्याचं लय आवडतं. तुम्ही आनंद शिंदे होय काय? अरे बापरे, अरे लय मोठा फॅन आहे मी तुमचा. ते तुमचं गाणं नव्हतं काय? असा नवीन पोपट हा लागला मिट्टू मिट्टू बोलायला. ते गाणं तर लय आवडते मला. आनंद शिंदे हो का तू? अरे बापरे, तुमच्या घरचं काम फुकटात देतो करून. सांगा कुठं या लागते? मुंबईला या लागते काय? आनंद शिंदे नाही बोललो मी. नवीन पोपट हा मिट्टू मिट्टू बोलायला असे गाणे आवडते तुम्हाला? नाही, मी इन्स्पेक्टर शिंदे साहेब बोलू राहिलो. लवकरात लवकर पोलीस ठाण्याच्या अंदर आले पाहिजे. लवकरात लवकर, किती अर्जंट काम सोडून या. लवकर या आणि चौकाच्या चौका या. शिंदे साहेब येतो. 10 मिनिटात येतो शिंदे साहेब. चला बंद करा ते सगळं काम. पोलीस ठाण्यात जाणं आहे आपल्याला अर्जंट. चला. अरे कमीत कमी 2 तर गाड्या घ्यायच्या होत्या. पोलीस स्टेशन मध्ये चाललो ना आपण. चौबल शीट चालता काय? पकडन ना आपल्याला. अरे शिंदे साहेबाचं नाव सांगायचं ना. इन्स्पेक्टर शिंदे साहेबांना बोलावलं म्हणा आम्हाला. चला यायला दाखवतो ना. आनंद शिंदे आणि इन्स्पेक्टर शिंदेतला फरक दाखवतो आता. यायले घेऊ द्या फक्त एकदा. कसा नवीन पोपट मिट्टू मिट्टू करते तर सांगतो त्याला.